We are here to discuss about our first topic in our second chapter, that is development financial institutions in India. मित्रांनो, आपण या ठिकाणी आपला जो दुसरा चॅप्टर आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया, म्हणजे भारतातील विकास वित्तीय बँका याच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी इथे जाण्याचा प्रयत्न आपण आज करून घेत आहोत. खरं तरी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असं मी म्हटलेलं असलं तरी सम टाईम बॅक दीज इन्स्टिट्यूशन्स वेर कॉल्ड ॲज डेव्हलपमेंट फायनान्स बँक किंवा ज्यांना बँक असं संबोधलं जायचं. बट दीज डेज अलीकडल्या काळामध्ये बँका आणि डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांच्यातल्या कामामधला जो फरक आहे आणि त्यांच्या नावामध्ये बँक हा शब्द आल्यामुळं जी संदिग्धता तयार होते, ॲम्बिग्विटी तयार होते, तिला दूर करण्यासाठी वी आर यूजिंग द वर्ड डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स रादर दॅन डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक्स किंवा डेव्हलपमेंट बँक्स. तर डेव्हलपमेंट बँक्स हा शब्द न वापरता वी आर गोइंग टू यूज द वर्ड डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. हा जो आपला सेकंड चॅप्टर आहे त्यातला जो सिलेबस आहे तो या प्रकारचा आहे. द फर्स्ट टॉपिक इज डेव्हलपमेंट बँक मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्स, की विकास बँकेचे किंवा विकास वित्तीय संस्थेचे अर्थ आणि त्याची उद्दिष्ट काय असतात. दुसरा स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया, की स्ट्रक्चर ऑफ डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया म्हणजेच भारतातील विकास वित्तीय बँकांची किंवा विकास वित्तीय संस्थांची संरचना. आणि रोल ऑफ डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया, की भारतातील या विकास वित्तीय बँकांचा काय भूमिका आहे, व्हॉट इज देअर रोल अँड प्रोग्रेस अँड लिमिटेशन्स ऑफ डेव्हलपमेंट बँक्स इन इंडिया. तर यांच्या प्रगतीवर काय मर्यादा आहेत याविषयीची माहिती आपल्याला बघायची आहे. सो इन आवर टुडेज लेक्चर वी वुड बी कवरिंग द टू टॉपिक्स, फर्स्ट टू टॉपिक्स, दिस वन अँड दिस वन. सो this is going to be our talk today. Yeah. Development banks meaning and objectives. तर या डेव्हलपमेंट बँकांचा अर्थ काय, आणि भलेही आता आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की देर इज अ क्लिअर कट डिस्टिंक्शन बिटवीन कमर्शियल बँक्स अँड डेव्हलपमेंट बँक्स. दो द डेव्हलपमेंट बँक्स और हॅव द वर्ड बँक्स विथ देम, त्या काही खऱ्या अर्थाने बँका नाहीत. कारण की डेव्हलपमेंट बँका या सामान्य बँका, सामान्य व्यापारी बँकांप्रमाणे पैसे गोळा करण्याचं काम करत नाहीत. जे काही रिटेल कस्टमर्स असतात दे डू नॉट ट्राय टू गॅदर फंड्स फ्रॉम देम. त्या बँकामध्ये यू कॅनॉट ओपन एनी काइंड ऑफ सेविंग्स अकाउंट और करंट अकाउंट्स. दीज इन्स्टिट्यूशन्स डू नॉट लेंड टू रिटेलर्स लाईक इंडिव्हिज्युअल्स और फार्मर्स फॉर देअर रिटेल पर्पजेस लाईक हाऊसिंग लोन और कार लोन्स. अशा कुठल्याही कामासाठी या बँका कर्ज देत नाही. त्यामुळं विकास बँका आणि व्यापारी बँका यामध्ये खूप खूप फरक आहे. विकास बँका या बँका नव्हेत. डेव्हलपमेंट बँक्स आर नॉट बँक्स इन एनी रिअल सेन्स. हा प्रश्न येईल की व्हॉट आर डेव्हलपमेंट बँक्स आर बँक्स आर अकीन टू रिअल बँक्स, की डेव्हलपमेंट बँका या खऱ्या बँकांसारख्याच असतात. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू, फॉल्स, कांटचे. त्याचं उत्तर आहे फॉल्स, की डेव्हलपमेंट बँक्स आर नॉट अकीन टू बँक्स. विकास बँका ह्या ज्या असतात तर त्या आपल्या व्यापारी बँकांप्रमाणे नसतात. आता कशा प्रकारे त्या नसतात याविषयीची जी माहिती आहे ती आता आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया. सॉरी, ठीक आहे. एकच सेकंड. ठीक आहे. आता दिस द फर्स्ट टॉपिक, मीनिंग. मीनिंग म्हणजे काय, याचा अर्थ काय. डेव्हलपमेंट बँक्स आर स्पेशलाइज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. विकास वित्तीय संस्था किंवा विकास वित्तीय बँका किंवा विकास ह्या काय वित्तीय संस्था, तर या स्पेशलाइज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे विशेषीकृत वित्तीय संस्था आहेत त्या, की ह्या एका विशिष्ट प्रकारच्या कर्जाच्या व्यवहारामध्ये त्यांचं विशेषीकरण किंवा स्पेशलायझेशन झालेलं असतं. काय तो व्यवहार आहे, दे प्रोव्हाइड मीडियम अँड लॉंग टर्म फायनान्स टू द इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चर सेक्टर, की उद्योग आणि कृषी क्षेत्राला
मध्यम आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणे हे त्यांचं प्रमुख काम आहे. दे प्रोव्हाइड फायनान्स टू बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर. जे प्रामुख्याने या बँका जरी खाजगी क्षेत्राला फंडिंग करत असल्या तरी सरकारी आणि खाजगी कंपन्यांना लागणारा जो मीडियम आणि लाँग टर्म फायनान्स आहे तो प्रोव्हाइड करायचं काम या बँका करत असतात. डेव्हलपमेंट बँक्स आर मल्टीपर्पज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. या बँका कसं काम करतात? दे वर्क ॲज मल्टीपर्पज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. त्यांचं काम बहुआयामी आहे, वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. मग ते काम काय असतं? दे डू टर्म लेंडिंग म्हणजे दीर्घकाळासाठी किंवा मध्यम काळासाठी कर्ज पुरवठा करतात. इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज वेगवेगळ्या कंपन्यांच्या कर्ज रोख्यामध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचं काम ते करतात आणि इतरही कामं करतात. आणि यातून ते काय करत असतात की सामान्य लोकांमध्ये बचतीची सवय वाढवतात आणि ॲट द सेम टाईम दे कन्वर्ट दी सेविंग्स इन टू इन्व्हेस्टमेंट. मग त्या बचतीचं रूपांतर ते कशात करतात? गुंतवणुकीत करत असतात. तर अशा प्रकारे अर्थव्यवस्थेतल्या बचतीचं गुंतवणुकीत रूपांतर करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था म्हणून आपण या विकास वित्तीय संस्थांकडे किंवा डेव्हलपमेंट बँक्सकडे पाहिलं पाहिजे. So development banks are those financial institutions that provide funds and financial assistance to new and upcoming business enterprises. की नव्या आणि नव्याने उदय होऊ पाहणाऱ्या उद्योगांना वित्तीय सहाय्यता करणे हा त्यांचं काम असतं. आता याची जर प्रॉपर व्याख्या जी केलेली आहे विलियम डायमंडनी तर ते काय म्हणतो? डेव्हलपमेंट बँक इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू प्रमोट अँड फायनान्स एंटरप्राइजेस इन प्रायव्हेट सेक्टर. तर विशेषतः आता ह्या विल्यम डायमंड हा युरोपियन विचारवंत असल्यामुळं तो असं म्हणतो की डेव्हलपमेंट बँक इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू प्रमोट अँड फायनान्स एंटरप्राइजेस इन प्रायव्हेट सेक्टर. की खाजगी क्षेत्रामध्ये उद्योगांची उभारणी करणे आणि त्यासाठी लागणारा वित्तीय पुरवठा करणे, तर हे काम करणाऱ्या संस्थांना डेव्हलपमेंट बँक असं म्हणलं जातं. आता भारतामध्ये काही डेव्हलपमेंट बँका ज्या होत्या आणि आजही काम करत आहेत त्यामध्ये IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, SIDBI म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IFCI इंडियन फायनान्स कॉर्पोरेशन, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI या सर्व संस्था या लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट्स ज्या उद्योगांच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांची स्थापना करण्यात आली होती. डेव्हलपमेंट बँक्स कोऑर्डिनेट द ॲक्टिव्हिटीज ऑफ दीज इन्स्टिट्यूशन्स इंगेज्ड इन फायनान्सिंग, प्रमोटिंग अँड डेव्हलपिंग इंडस्ट्रीज. तर या उद्योगांच्या विकासासाठी लागणारे जे काही वित्तीय गरज आहेत, फायनान्स असेल किंवा त्यांना प्रमोट करण्याचं काम असेल, तर हे काम ते करतात. अँड थ्रू दिस वर्क दे ॲक्सिलरेट इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिक ग्रोथ. तर देशाची आर्थिक आणि औद्योगिक वाढ घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम या विकास बँका करत असतात असं आपल्याला लक्षात येतं. आता या बँकांचं एकदा आपण पाहिलं की यात महत्त्वाचं काय आहे की डेव्हलपमेंट बँका या बँका नाही आहेत, तर त्या बँका नसून उद्योगांच्या किंवा विशिष्ट क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या विशेषीकृत संस्था आहेत. की डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक्स आर स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूशन्स विच प्रोव्हाइड मीडियम टर्म अँड लाँग टर्म कॅपिटल or funds to the new and upcoming industries in public and private sector. की खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये नव्यानं येऊ पाहणाऱ्या उद्योगांना मध्यमकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या विशेषीकृत संस्था म्हणजेच काय, या डेव्हलपमेंट बँका आहेत. आता या बँकांचा रोल काय? आता मगाशी मी उदाहरण सांगितले की भारतात काही डेव्हलपमेंट बँका होत्या, त्यातली सर्वात जुनी बँक जी किंवा जुनी जी विकास वित्तीय संस्था आहे तर ती संस्था आहे IFCI इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. भारतामध्ये 1948मध्ये स्थापन करण्यात आलेली उद्योगांना, विशेषतः खाजगी उद्योगांना कर्ज देण्यासाठी, त्यांना मध्यमकालीन आणि दीर्घकालीन भांडवल पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ही संस्था IFCI 1948मध्ये ही स्थापन झाली होती आणि आजही ती संस्था कार्यरत आहे. त्याची जी डिटेलमध्ये माहिती आहे ती आपण नंतर बघणार आहोत. याचबरोबरीनं मोठ्या उद्योगांना कर्ज पुरवठा देण्यासाठी IDBI म्हणजेच इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1964मध्ये करण्यात आली. त्याचबरोबरीनं लहान उद्योगांना मदत करण्यासाठी 1990मध्ये
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजे सिडबीची संस्थाची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे. आता या संस्था काय काय काम करतात, त्यांचे ऑब्जेक्टिव्स काय, व्हॉट आर देअर ऑब्जेक्टिव्स ऑफ दीज डेव्हलपमेंट बँक. सो लेट अस सी दोज ऑब्जेक्टिव्स इन डिटेल. द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू असिस्ट द रॅपिड इंडस्ट्रियल ग्रोथ. म्हणजे आपल्या देशाची जी औद्योगिक वाढ आहे तर ती जलद गतीने व्हावी यासाठी या बँका काय करत असतात, मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय सहाय्य करत असतात. So because the industrial sector contributes the generation of employment and income in the country. तर एखाद्या देशामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल, उत्पन्नाची निर्मिती करायची असेल तर उद्योगांच्या उभारणीची गरज असते. आणि मग यासाठी ते काय करतात, दे प्रोव्हाइड फंड्स टू स्टार्ट न्यू बिझनेस व्हेंचर्स, एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन ऑफ बिझनेसेस इन न्यू सेक्टर. अस्तित्वात असणाऱ्या उद्योगांना आणखीन सहाय्य करून त्यांनी काही करणे किंवा नव्या उद्योगांना सुद्धा ते सहाय्य करतात. दुसरं ऑब्जेक्टिव्ह काय, टू एनकरेज एंटरप्रिनर्स. आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याच लोकांच्यामध्ये उद्यमशीलता असते, एंटरप्रिनरियल टॅलेंट असतं, काहीतरी नवीन करायची इच्छा असते, बट मेनी ऑफ द टाइम्स दे लॅक द कॅपिटल दॅट इज रिक्वायर्ड टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. एखादा उद्योग सुरू करण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे तर ते बऱ्याच लोकांकडे नसतं. दॅट्स वाय मेनी ऑफ द एंटरप्रिनर्स दे गेट किल्ड इन बिटवीन द जर्नी ओनली. की या प्रवासामध्ये की आपल्याला उद्योग काढावा कसा, पैसे कसे मिळवावेत, माल कुठं विकावा, नफा कसा कमवावा, मात्र याची सुरुवातच मुळात होत नाही कारण की पैसे नसतात. मग अशा वेळी अशा नवउद्योजकांना एनकरेज करण्यासाठी म्हणून मग या डेव्हलपमेंट बँक्स किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काय करत असतात, ते कर्ज देतात. आणि दॅट्स वाय द ड्रीम्स get converted, their ideas get converted into the enterprises or businesses. आणि मग या उद्योजकांना पैसे देण्याचं काम हे काम करत असतात. आता तिसरं काय, बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट. तुम्हाला माहिती आहे की द होल ऑफ इंडिया द वन थिंग दॅट यू कॅन सी एव्हरीवेअर इज द डिस्पॅरिटी इन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. की उत्पन्नाच्या वितरणामध्ये आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये असमानता असल्याचं दिसतं. आता भारतातल्याच असमानताबद्दल बोलायचं झालं की ऑलवेज अ टर्म इज यूज्ड ॲज इंडिया अँड भारत. इंडिया इज द टर्म रेफर्ड टू द ग्लॉसी पिक्चर ऑफ आवर इकॉनॉमी, की जिथं मॉल्स आहेत, मोठे मल्टिप्लेक्सेस आहेत, मोठे कॉम्प्लेक्सेस आहेत, मोठ्या फ्लॅटच्या स्कीम्स आहेत. आणि अशा भागाला जिथं गोल्फ क्लब आहे, एखादा टेनिसचा क्लब आहे, बॅडमिंटन, जिम किंवा तुम्हाला स्विमिंग पूल असणारी घरं, तर हे सगळं भाग पाहिला की इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ इंडिया. मात्र याला काय म्हटलं जातं, इंडिया. आणि याच बिल्डिंग्सच्या याच सर्वांच्या बरोबरीला काय, याच इंग्लिश मिडियमच्या अपोजिटला एखादी मराठी मिडियमची शाळा, मोठ्या बिल्डिंग कॉम्प्लेक्सच्या अपोजिटला झोपडपट्टी. तर हा जे मागास भाग आहे त्याला आपण भारत असं म्हणतो. मग अशा प्रकारचं जे डिव्हिजन आहे तर भारतातल्या राज्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे इफ यू कम्पेअर महाराष्ट्र विथ बिहार और झारखंड और छत्तीसगड, तुम्हाला असं दिसेल की आपण भरपूर ॲडव्हान्स्ड आहे. आणि मग माणसाची सहज प्रवृत्ती काय असते की जिथं चांगलं आहे तिथं आपण पोचलं पाहिजे अशी माणसाची वृत्ती असते. म्हणून मग तिकडले जे कामगार असतात ते कामाच्या शोधात आपल्याकडे येतात आणि अशा प्रकारे मग स्थलांतराला वाव मिळत राहतो. तर हे जर नको असेल आपल्याला तर आपल्याला काय पाहिजे, त्या लोकांना जर त्यांच्याच भागामध्ये काम मिळालं तर ते इकडे येण्याची नौबतच येणार नाही, दुसरे कुठलेही प्रश्न तयार होणार नाही. मग यासाठी वी नीड बॅलन्स रिजनल ग्रोथ किंवा बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट, की प्रत्येक देशाच्या भागांचा समान विकास झाला पाहिजे. मग काय करता येऊ शकेल की दोज एंटरप्रिनर्स हू आर रेडी टू वर्क इन बॅकवर्ड एरियाज विल गेट लो रेट ऑफ इंटरेस्ट इफ द ऑर्गनायझेशन इज प्लॅन इन द बॅकवर्ड एरियाज. की जर असा एखादा उद्योग स्थापन करण्याची योजना मागास भागामध्ये जर तो उद्योग स्थापन करण्यात येणार असेल तर त्या उद्योगासाठी स्वस्त दराने कर्ज देण्याची योजना सरकार आखत असतं किंवा ही करण्यासाठी या संस्था काम करत असतात. These institutions fill the gaps. It is not impossible for the commercial banks to fulfill all needs of all the customers. की सगळ्या प्रकारचे जे कस्टमर्स आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची पूर्ण क्षमता ही व्यापारी बँकामध्ये नाही. म्हणजे आता व्यापारी बँका काय करतात
की तुम्हाला घरासाठी कर्ज देतील, कारसाठी, दुसऱ्या वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज देतील, शेतीसाठी काही प्रमाणामध्ये कर्ज देतील. तर मात्र उद्योगांना वित्तपुरवठा करताना, छोट्या उद्योगांना वित्तपुरवठा करताना, एखाद्या विशिष्ट क्षेत्राला पुरवठा करत असताना, वित्तपुरवठा करत असताना यू फेस सम चॅलेंजेस. आणि मग त्या चॅलेंजेससाठी तितकं प्रोफेशनल काम हे व्यापारी बँका किंवा कमर्शियल बँक्स दे कांट डू दॅट वर्क. मग फॉर फिलिंग दिस गॅप, द ॲब्सेन्स, तर इथं या सगळ्या बँका काम करत असतात. तर या डेव्हलपमेंट बँका किंवा विकास वित्तीय संस्था हे काम करत असतात. आणि दे प्रोव्हाइड लॉंग टर्म फंड्स फॉर इंडस्ट्रीज वेअर गेस्टेशन पिरियड मे बी लॉंगर. आणि उदाहरणार्थ एखाद्या रस्त्याला जर तुम्ही कर्ज दिला, एखादा मोठा रस्ता बांधला आणि त्या रस्त्याचं जर वसूल करायचं आपल्याला, टोलमधनं वसूल करायचा असेल आणि तो टोल समजा 15 वर्षामध्ये त्या रस्त्याचे पैसे वसूल होणार असतील, तर मग ह्या 15 वर्षाच्या दीर्घकालीन कर्जाचं कर्ज कोण कोणाला देणार? बँका एवढं दीर्घकालीन कर्ज देऊ शकतील का? समजा 10,000 कोटी रुपये लागणार एखाद्या प्रकल्पाला आणि त्या प्रकल्पाची परतफेड ही 15-20 वर्षांनी होणार असेल, तर मग एवढ्या काळामध्ये अशी रिस्क कोण घेणार आहे? मग यासाठी या विशेषीकृत संस्था किंवा स्पेशलाइज्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स दे डू वर्क फॉर these sectors. They help government. The next point is that they help government. Government formulates national financial policies with the help of development banks. हे काय करतात की उदाहरणार्थ समजा तर नाबार्ड नावाची बँक आहे जी ॲग्रिकल्चर सेक्टरला कर्ज देत असते. आता तुम्ही तुमच्या आपल्याला माहिती आहे की आपल्या गावातल्या पतसंस्थेला कर्ज कोण देते? तर मध्यवर्ती बँक देते. मध्यवर्ती बँकेला कर्ज कोण देते? शिखर बँक देते राज्यातली. आणि शिखर बँकेला कर्ज कोण देते? तर शिखर बँकेला कर्ज देण्याचं काम नाबार्ड नावाची एक विकास वित्तीय संस्था किंवा डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काम करत असते. आणि नाबार्ड वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1982, जुलै 1982. आणि ती फक्त आणि फक्त कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचं काम करते. मग अशा प्रकारे शासनाचं जे कृषी क्षेत्रातलं एकूण धोरण आहे तर ते अंमलात आणण्याचं काम ह्या विकास वित्तीय संस्था करतात. आणि मग यापैकी एक संस्था कोणती आहे? तर नाबार्ड आहे. मग ती काय काय करते? ट्रेनिंग देते, रिसर्च फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते आणि फील्डवर जाऊन रुरल डेव्हलपमेंटसाठी काम करते. जे कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, रिजनल रुरल बँका आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्यांची माहिती आपण मागच्या सेमिस्टरमध्ये दिली होती, तर त्यांचा रेग्युलेटर म्हणून सुद्धा ही बँक काम करते. सिमिलरली इफ यू गो टू हाऊसिंग सेक्टर, की जिथं खूप मोठे म्हाडासारख्या संस्था आहेत, सिडको हाडकोसारख्या संस्था आहेत की ज्यांना 15-20 वर्षांनी त्यांचे पैसे परत मिळायचे, अशा संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी नॅशनल हाऊसिंग बँकेसारख्या संस्था आपल्याकडे आहेत. आणि मग या संस्था काय करतात की शासनाला त्यांचं जे धोरण आहे तर त्याच्यामध्ये मदत करतात. आता अलीकडे तुम्ही ऐकलं असेल की प्रधानमंत्री आवास योजना नावाची एक योजना सध्या कार्यान्वित आहे की तुम्ही जर कुठलंही नवीन घर घेतलं असेल आणि ते घर जर तुमचं पहिलं घर असेल, तुमच्या आईवडिलांकडे जर पॅन कार्ड, आधार कार्ड असतील, तर ते या योजनेची सबसिडीसाठी अप्लाय करू शकतात. 2,65,000 रुपयांची सबसिडी जर तुम्ही एखाद्या राष्ट्रीयकृत किंवा चांगल्या बँकेकडनं कर्ज घेतलं असेल, शेड्यूल्ड बँकेकडनं, तर त्याच्यावर 2,65,000 रुपयाची सबसिडी तुम्हाला मिळू शकते. तर या सबसिडीचं जे रेग्युलेशन आहे ते करायचं काम कोण करतं? शासनाच्या वतीनं नॅशनल हाऊसिंग बँक नावाची जी बँक आहे तर बँकिंग तर ती करत असते. तर अशा प्रकारे आपण बघितलं की या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे व्याख्या काय आहे, अर्थ काय आहे, तो आपण पाहिला की स्पेशलाइज्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट प्रोव्हाइड फायनान्स लॉंग टर्म अँड मीडियम टर्म टू द इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चरल सेक्टर, की एखाद्या विशिष्ट क्षेत्राला मध्यमकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था, वित्तीय संस्था म्हणून आपण काय करतो? या विकास वित्तीय संस्थांकडे बघत असतो. तर आपण त्यांची भूमिकाही पाहिली होती, ऑब्जेक्टिव्स पाहिले होते, उद्दिष्ट. तर रॅपिड इंडस्ट्रियल ग्रोथ म्हणजे जलद आर्थिक विकास, त्यानंतर एन्करेजिंग एंटरप्रेनर्स, उद्योजकांना चालना देणे, त्यानंतर बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट म्हणजेच काय तर संतुलित आर्थिक विकास घडवून आणणे देशाचा. ज्या भागामध्ये विकास कमी झालेला आहे
अशा भागामध्ये उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी मग कमी व्याजाने कर्ज पुरवठा करणे, अशा अनेक गोष्टी सवलती देणे, हे पण त्यांचं काम आहे. उद्दिष्ट आहे. फिलिंग गॅप्स, की व्यापारी बँका जिथं काम करू शकत नाहीत अशा ठिकाणी जाऊन काम करणे, अशा क्षेत्रामध्ये जाऊन काम करणे आणि शासनाला मदत करणे. तर ही ऑब्जेक्टिव्स कोणाची आहेत? तर दीज आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ द डेव्हलपमेंट फायनान्शियल बँक्स. ठीक आहे. तर आय थिंक फॉर आवर टुडेज लेक्चर वी कॅन स्टॉप हिअर. आता उद्याचा जो आपला लेक्चर असेल तर त्यामध्ये आपण रोल ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यावरची जरा जास्तीची माहिती घेऊयात आणि नंतर मग यामधले चॅलेंजेसबद्दलची माहिती घेऊयात. थँक्यू. चला.